यस, त्याचबरोबर आज नक्कीच कॉमेंट्री बॉक्समधून तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल. आमचे परम मित्र, आमचे साथी समालोचक, द व्हॉइस ऑफ मानकोली भिवंडी कालीराम खेनी, त्याचबरोबर द व्हॉइस ऑफ झिडके भिवंडी रोहन पाटील व गुणलेखक राजा दिव्येकर गोल्डन फिंगर ऑफ वडुनवकर. नेक्स्ट मॅच, पुढच्या मॅचमध्ये नक्कीच आपण अजून एक समालोचक जे आहेत ते इन ॲक्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. गाबोली गाबोली म्हणून ज्यांची ख्याती आहे, आमचे परम मित्र प्रमोद पाटील. त्याचबरोबर उमेश पाटील यांना देखील आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. मात्र तत्पूर्वी आपण बोलूया आजच्या दिवसातील पहिल्या सामन्याकडे. जागृत मराठा रानाल विपक्ष अमरस्फोट कासने, ज्या ठिकाणी टॉस जिंकल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलंय अमरस्फोट कासने टीमने. तर प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय जागृत मराठा रानाल टीमला. सामना 4 षटकांचा असेल. पहिलं षटक कंपल्सरी पॉवर प्लेचा असेल. आपल्या संघामध्ये नवीन खेळाडू जर तुम्ही भरती केलाय तर तो खेळाडू तुम्हाला नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून खेळवणं अनिवार्य आहे. त्याचबरोबर संपूर्ण हंगामासाठी 70-70 बॉल्स वापर केला जाईल आणि बॉल जो आहे तो चेक करण्याची मुभा फक्त आणि फक्त पंचांना असेल. षटकार ठोकलेला चेंडू असो, चौका ठोकलेला असो किंवा विकेट गेल्यानंतर देखील तुम्ही बॉल जो आहे तो फक्त आणि फक्त पंच तपासू शकतात. त्या व्यतिरिक्त नक्कीच ती मुभा कोणालाही नाही आहे. त्याचबरोबर पंच आणि कमिटी पॅनलमधील एखादा मेंबर्स त्यांच्याबद्दल तुम्ही जर अपशब्द वापरताय तर नक्कीच तो खेळाडू जो आहे तो 1 वर्षासाठी बॅन असेल. त्याचबरोबर त्यांच्या टीमला देखील 5 स्पर्धा खेळता येणार नाही आहेत याची देखील नोंद घ्या. आणि त्या दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होतंय. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सदस्य, बिनार टीमचे कॅप्टन, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाची देणगी आली आहे, प्रभाकरजी भोईर. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बोलूया आपण मॅचच्या दिशेने. मॅचला सुरुवात होती आहे. पहिल्या 4 ओव्हरसाठी आपण ऐकूया द व्हॉइस ऑफ मानकोली भिवंडी, आमचे साथी समालोचक कालीराम खेनी. खूप खूप धन्यवाद संदेश वकारी. बघा अगदीजी, मेन पंचांच्या पाठीमागे जी 4 व्हीलर गाडी आहे, ज्या खेळाडूची अथवा मान्यवराची असेल त्याच्या पाठीमागे आपला कटआउट आहे. प्लीज ज्या खेळाडूची अथवा मान्यवराची जी 4 व्हीलर गाडी आहे ती जरा व्यवस्थित पार्किंग झोनमध्ये पार्क करा. सर्वांना सहर्ष स्वागत. कॅमेरामॅनच्या अगदी समोर स्टेट जो आपल्या मान्यवरांचा जो कटआउट आहे, बॅनर आहे, तो तिथं झाकला गेलेला आहे. ती गाडी तिथून हलवायची आहे. सर्वांना सप्रेम नमस्कार करून मी कालीराम खेनी आजच्या स्पर्धेच्या समालोचनाला सुरुवात करतोय. मित्रांनो, आपण पाहत आहेत भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आयोजित चाचणी स्पर्धा अध्यक्ष चषक, सोनालेचा ग्राउंड नंबर 1. आणि नक्कीच अतिशय चांगला ग्राउंड आपण पाहतोय. सामन्याची आतापर्यंत 2 चेंडू टाकलेत नाना गोंडलीनं, बालचंद्र नाईक, आणि नॉन स्ट्राईकला प्रदीप पाटील. नक्कीच नाना गोंडलीनं नेहमीच कासने संघाकडून पहिलं षटक टाकलेलं आहे आणि आज देखील या हंगामाची सुरुवात चाचणी स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी केलेली आहे. आणि संपूर्ण सीझनसाठी त्यांनी षटकार, हॅट्रिक, विकेट हॅट्रिकसाठी खेळाडूंना टी-शर्ट आणि या अध्यक्ष चषकासाठी 5,000 रुपयाची देणगी देखील दिलेली आहे. नाना गोंडले आपले देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. इथे फ्लाईट दिली होती, चेंडू चालला ऑन साईडला ऑन दी कार्पेट. मिड विकेट रिझनमधून चेंडूला शरदनं उचललाय. एक सिंगल धाव, धावसंख्या 3. यानंतरचे दोन्ही संघ आपण तयार राहायचे. जय बजरंग कारिवली आणि मरवाई दिवे. भारत पाटील साहेबांचं देखील मान्यवर कक्षामध्ये शुभ आगमन. के मडवी आपलं देखील स्वागत. अरविंदजी भोईर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली स्पर्धा खेळली जाते. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक भगवान भोईर
अगदी दोन क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू सेफ लँड होतोय. 2 धावा येतील. प्रदीप पाटील येणार. संघाची टोटल 5. जागृत मराठा राहणाल आणि अमर स्पोर्ट कासने दोन्ही चांगले संघ आहेत. सिनियर 40+ मध्ये दोन्ही संघांच्या नावाचा बोलबाला आपण पाहिलेला आहे. बॅकफुटला जाऊन कव्हर पंच केलेला आहे. चांगला फटका. क्षेत्ररक्षक रामदास तिथे उपस्थित आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. दुसरीसाठी फलंदाज आपल्या घरामध्ये सुखरूप आणि पहिल्या ओव्हरची ते समाप्ती. धावसंख्या बिनबाद 7. एक संत आणि शांत सुरुवात. नक्कीच्या सामन्यासाठी पंच भाऊ पाटील, तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत माधव ठाकरे सर आणि शिवाजी मडवी तिन्ही पंचांना देखील शुभेच्छा. वेलकम के मडवी, आमचे छत्रपती शिवबा ग्रुप भिवंडीचे पदाधिकारी आणि गावदेवी सोनाले या संघाचे एक अष्टपैलू खेळाडू, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गणेश ठाकरे यांची देखील या ग्राउंडवर परीक्षक निरीक्षक म्हणून नियुक्ती. या स्पर्धेसाठी त्यांची देखील अपार मेहनत. संतोष पाटील असतील, के मडवी, संपूर्ण गावदेवी सोनाले संघावरील जबाबदारी आहे ग्राउंड नंबर 1 ची. राहुल येतोय. अमर स्पोर्ट कासने संघाचा ओव्हर नंबर 2 साठी चांगली स्पर्धा. अतिशय चांगलं ग्राउंड मैदान. बरोबर 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर. त्याच्या जास्त वेळ घेतला तर चौथ्या ओव्हरमध्ये आपल्याला एक अतिरिक्त खेळाडू तिसऱ्या सर्कलमध्ये उभा करावा लागेल. प्रिन्स मूव्हीज, प्रथमेश पाटील यांची संपूर्ण टीम स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपणची अपार मेहनत घेताना. वेलकम प्रदीपजी जोशी साहेब. भिवंडी ग्रामीण सिनियर 40+ संघटनेचे सचिव यांचे ते शुभ आगमन. चांगला चेंडू होता. अगदी चेंडू कव्हर पॉइंट रिझन मधून खेळलेत. दुसरीची कॉलिंग आणि अगदी 2 धावा येते पूर्ण करताना भालचंद्र नाईक. धावसंख्या 9. पहिल्या 6 मध्ये 7 आणि दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर 2. नानू याला आपण यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये नेहमी पाहतोय. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन, बाकीचे सर्व क्षेत्ररक्षक अगदी सीमारेषेवर तैनात केलेले आहेत. हा फटका स्टेट ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. खाली क्षेत्र आहे. चेंडू चाललाय अगदी वाईडिश लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. या इनिंगचा पहिला चौकार भालचंद्र नाईक यांच्या बॅटमधून आपण पाहिलाय. धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचली आहे. वेलकम वीर तानाजी दापोडे संघाचे अष्टपैलू खेळाडू राजूभाऊ पाटील, मनोजभाऊ पाटील आणि कालवार संघाचे एक अष्टपैलू खेळाडू सदाभाऊ म्हात्रे. गावदेवी पिंपलगर संघाचे संघनायक संतोष जोशी, आपलं देखील वेलकम. गोलंदाज राहुल ओव्हर द विकेट न. इथे देखील चांगला फटका. गॅप मधून चेंडू चाललाय पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. कडक फटका. सलग दुसऱ्या चेंडूवर दुसरा दणदणीत चौकार. आपले हात आता मात्र खोललेले आहेत. पहिली डीजे त्यांना ठाऊक आहे. संघाची धावसंख्या वाढवायची असेल तर आता फटक्यानं सुरुवात करावी लागेल. धावसंख्या 17 झालेली आहे. चांगले टोटल कडे 9 चेंडूमध्ये 17 आल्यात. राहुलच्या 3 चेंडूमध्ये 10. हा चेंडू ऑन साइडला शॉर्ट मिड विकेट डिझाईनला. क्षेत्ररक्षक तिथे शरद चेंडूला उचलतायत. एकापेक्षा जास्त काही नाही. वेलकम जोशी साहेब. धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचलेली आहे. 10 चेंडूमध्ये 18 आलेत. पहिल्या विकेटसाठी एक चांगली भागीदारी बनवताना दोन्ही सलामीवीर
प्रदीप पाटील आणि भालचंद्र नाईक इथे चेंडूला अगदी विसेप मध्ये केलेत. बघूया डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपवत आहेत. चांगला क्विक थ्रो, एक सिंगल धाव. सिंगलला धावसंख्या 19. 11 चेंडूंचा खेळ संपलाय. ओव्हर नंबर 2चा शेवटचा चेंडू फेकण्यासाठी राहुल आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. दोन धावा इथे पूर्ण केलेत आणि विलास स्पोर्ट राहणार नवीन 40 बॉलर्स संघाचे अष्टपैलू खेळाडू चंद्रकांत नाईक उर्फ छोटू यांनी या चाचणी स्पर्धेला अध्यक्ष चषकासाठी आणि खास करून जागृत मराठा राहणार या संघाला शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद छोटू, आपलं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. नक्की चंद्रकांत नाईक यांचे बंधू भालचंद्र नाईक सध्या खेळपट्टीवर फलंदाजी करतायत. 2 ओव्हरमध्ये धावा बनलेत 21. 10.50 सरासरीनं चांगली टोटल आहे. संदेश धन्यवाद डीजे. बरोबर 10 मिनिटांमध्ये 2 ओव्हर कंप्लीट झालेले आहेत. वेळेच्या बाबतीत सर्वांनी सहकार्य करा. आपला टायमर इथे सेट आम्ही करून ठेवलेला आहे. 15 मिनिटापेक्षा जास्त वेळ घेतला तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला नक्कीच चौथ्या ओव्हरमध्ये एक अतिरिक्त खेळाडू आपल्याला तिसऱ्या सर्कलमध्ये उभा करावा लागेल. मरोई दिवे संघाचे संघनायक आपण अध्यक्ष साहेबांशी लगेच संपर्क साधा. सुधाकर पाटील, अरविंदजी भोईर साहेबांशी आपण संपर्क साधायचा आहे. चांगला फटका आणि त्याहून चांगलं क्षेत्ररक्षण. बघूया एकच धाव इथे प्रदीप पाटीलनं भालचंद्र नाईक यांच्यावर स्ट्राईक सोपवलेली आहे. धावसंख्या 22. 13 चेंडूमध्ये 22 आलेत. 11 चेंडूंचा खेळ पहिल्या इनिंगचा शिल्लक आहे. भालचंद्र नाईक नेहमीच्या खेळाडूंना आपल्या जागृत मराठा राहणार संघासाठी एक हाती किल्ला लढवलेला आहे. चांगले खेळाडू आहेत. इथे हा फटका फसलाय. चेंडूला उंची मिळाली, लांबी मिळणार नाहीये. काऊ कॉर्नर रिझनला भगवान भोईरनं टिपला झेल. फलंदाज बाद भालचंद्र नाईक. धून नवीन फलंदाज मला वाटतं यष्टीरक्षक दिनेश मडवी जातोय. नक्कीच अगदी महेंद्रसिंग धोनीच्या जर्सीची आठवण करून देणारी जर्सी आणि स्वतः दिनेश मडवी यष्टीरक्षक आहेत. जागृत मराठा राहणार या संघाचा. गुरुनाथ आलाय. चांगला चेंडू होता. दिनेशला अगदी फटका खेळायचा होता, मात्र चेंडूची उंची आपण पाहिली तर थोडीशी कमी राहिली होती. चांगला चेंडू हाताळलाय. गुरुनाथनं या ओव्हरमध्ये सुरुवात संघासाठी चांगली करून दिलेली आहे.
3 चेंडू टाकलेत, 1 धाव आणि 1 मोठी विकेट. हा चेंडू धावसंख्या 30. षटकार ठोकलाय प्रदीप पाटीलनं. शेवटचा 1 चेंडू ओव्हर नंबर 3 चा फेकण्यासाठी गोलंदाज गुरुनाथ. केच बालचंद्र नाईक यानं 10 चेंडूमध्ये 16 धावांचं योगदान दिलं. दिनेश केलतो 1 वर, पप्पू शेट केलतायत 12 वर. संघाने नाणेफेकी जिंकून सकाळच्या सत्रातून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि आतापर्यंत 17 चेंडूमध्ये 30 धावा खर्च केलेत. बघूया शेवटचा चेंडू ओव्हर नंबर 3. हा चेंडू अगदी कव्हर पॉइंट रिजनला खेळले क्षेत्ररक्षक आहेत. एका टप्प्याने चेंडूला उचललाय. दुसरीचा प्रयत्न आत्मघातनी असेल. येथे फलंदाज प्रदीप पाटील. धावचित बाद. एकतीस ही टोटल. 2 बाद 31. नवीन फलंदाज मंगेश, तर गोलंदाजीसाठी नानू. नक्कीच अमर स्पोर्ट कासने संघाचा नानू हा एक मुख्य चेहरा म्हणून आपण नेहमी पाहिलंय. सात चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 8 विकेट राणा संघाकडे आहेत. बघूया 31 धावा झालेत. नानूचा पहिला चेंडू भरपूर शपल क्रॉस झालेत. क्षेत्ररक्षक होते डीप फाईन लेगला मात्र जीवनदान दिलाय फलंदाज दिनेशला. धावसंख्या 32. 40 प्लस की 40 अंडर मध्ये रोखलं जाईल. बघूया राणा संघाला. फलंदाज मंगेश प्रथम स्ट्राइक वर आहे. इथे हा चेंडू बॅटला चाटून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसवतोय. मंगेश बॅक टू दी डगआउट. बघा 4 चेंडू या इनिंगचे शिल्लक आहेत. पुढील दोन्ही संघ आपण नाणेफेकीसाठी तयार राहा. मोरवाई केवणी दिवे प्रथमच या संघटनेमध्ये हा संघ दाखल झालाय आणि या चाचणी स्पर्धेच्या माध्यमातून सामना
कारिवली संघाबरोबर असेल. दोन्ही संघनायक आपण आर के बिल्डर अँड डेव्हलपर टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. मरवाई दिवे आणि जय बजरंग कारिवली इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकी करणार आहोत. हा चेंडू अगदी चांगला आहे. फलंदाजाचं फुटवर्क पाहायला मिळाले. मला वाटतं अजय विजय आणि अजय ही बंधू जोडी जागृत माडा राणा संघाकडून गेली कित्येक वर्ष क्रिकेट खेळताना आपण पाहतोय. नानूचं रनअप अगदी गोलंदाजाला अंदाज घेणं फार कठीण आहे. कुठल्या दिशेनं चेंडू येईल इथे नक्कीच वाईटचा इशारा केलाय माधव ठाकरे सर. चेंडूला अगदी स्टेपआउट केलेत. बघूया चेंडू चाललाय लॉंग ऑफ रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूला उचलून फेकी करीपर्यंत 2 धावा इथे धावून पूर्ण केलेत. धावसंख्या 35. भारत पाटील साहेब अगदी जय बजरंग कारिवली संघाचे एक सिनियर खेळाडू. कित्येक वर्ष संघनायकाची जबाबदारी. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य देखील आहेत. त्यांच्या सौभाग्यवती कारिवली ते अजय चौधरी बाद. अजय बाद झाल्यानंतर मैदानामध्ये विजय जात आहेत. शेवटचा एक चेंडू शेष आहे. बघूया विजय की नानू. शेवटचा चेंडू कासने संघाच्या बाजूने की राहणार आणि ते फटका अगदी पुन्हा एकदा जातोय ऑफसाईड रिझर्व मध्ये. दुसरीसाठी मंगेशचा प्रयत्न चांगला आहे आणि अगदी 2 धावा इथे पूर्ण केलेत. 37 धावा पहिल्या इनिंग मध्ये नाणेफेकी हरल्यानंतर जागृत मराठा राणाल संघाने बनवलेत आणि विजयाचं लक्ष अमरस्फोट कासने संघासमोर 38 धावांचं आहे. चला आपण करूया पुढील 2 संघामध्ये नाणेफेकी. मरवाई दिवे आणि जय बजरंग कारिवली. चला आर के बिल्डर अँड डेव्हलपर टॉस बॉक्स मध्ये जोशी साहेब नाणेफेकीसाठी मान्यवर आपण प्रभाकरजी भोईर आणि वीर तानाजी दापोडे संघाचे अष्टपैलू खेळाडू राजूभाऊ पाटील आपण देखील या. प्रभाकरजी पाटील आपल्या मंडळाचे सदस्य आहेत आणि जय बजरंग बिनार या संघाचे एक अष्टपैलू खेळाडू. प्रभाकरजी पाटील आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मरवाई दिवे संघाचे संघनायक सुधाकर पाटील, लक्कीभाऊ गोंडले, बालाशेठ प्रतिष्ठान भिनार. ग्राउंड स्टॉप आपले 2 कर्मचारी. ग्राउंड स्टॉप आप जहाँ कहीं भी हो आपको स्टेज पे आना है जल्दी. चला या भारत पाटील साहेब, राजूदादा पाटील आपलं देखील टॉस बॉक्स मध्ये स्वागत आहे. उमेशजी पाटील आपलं देखील स्वागत. नक्कीच छापा आणि काटाचं कॉइन आहे. भारत पाटील आवाज देतील. प्रभाकर पाटील भोईर, प्रभाकर भोईर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी उडवले. छापा अशी कॉलिंग आणि एक्झॅक्ट तेच झालेले आहे. धन्यवाद प्रभाकरजी भोईर, राजूजी पाटील. आपण मान्यवर कक्षाची शोभा वाढवायची आहे. कारिवली संघाच्या बाजूनी नाणेफेकी लागलेली आहे. भारत पाटील साहेब चालू हंगामाचा पहिला सामना खेळणार आहात. चाचणी स्पर्धा अध्यक्ष चषकाच्या माध्यमातून समोरचा संघ जरी नौका असला आपल्या संघटनेमध्ये तरी मात्र संघामध्ये खेळाडू दर्जेदार आहेत. नाणेफेकी जिंकलीत. सर्वप्रथम प्रश्न आहे, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करणार. क्षेत्ररक्षण करण्यामागचं कारण काय?
नाही, संघ नवीन आहे आणि आमची पहिली टुर्नामेंट आणि पहिलीच मॅच आहे. याच्या अगोदर आम्ही बऱ्याच फायनल मारलेल्या, म्हणजे आमदार चषकपासून सर्व, पण चाचणी मारली नाही, ती मारण्याची इच्छा आहे. नक्की चाचणी मारण्याचं स्वप्न अजूनही अधूर आहे. समोरचा संघ मरोई दिवे आहे. या आपल्या चाचणी स्पर्धे अतिशय चषकाचं आयोजन आणि ग्राउंड कसं वाटलं इथे आल्यानंतर, स्पर्धेविषयी काय बोलाल? ग्राउंडवर तुम्हाला बघतात गवत आहे आणि ग्राउंड पण छान आहे. आणि बघू आता काय होतं. नवीन टीम आहे, नावाजलेली टीम आहे, नाव ऐकून आहेत. खूप खूप धन्यवाद. आपल्याला शुभेच्छा आहेत. उमेश पाटील, नाणेफेकी गमावलेली आणि प्रथम आपल्याला फलंदाजी आलेली आहे. नाणेफेकी आपल्यासाठी महत्त्वाची होती. नाणेफेकीचा तेवढा काही जास्त नव्हता. जे येईल ते 100% करू असा प्रयत्न होता. फिल्डिंग येऊ किंवा बॅटिंग येऊ. नक्की समोरच्या संघाने देखील आपल्या संघाची स्तुती केलेली आहे. जय बजरंग कारवली संघाचं एक स्वप्न अधूर आहे. त्यांनी सांगितलं सर्व ट्रॉफ्या मारल्यात, अध्यक्ष चषक चाचणी स्पर्धा जिंकायची आहे. या संघासमोर कोणत्या धावा सेफ असतील आणि कुठल्या फलंदाजांकडून आपल्या अपेक्षा आहेत? अपेक्षा तर जे टॉपचे आमचे फलंदाज आहेत 4-5 त्यांच्याकडूनच असतील, कारण आम्ही शेवटच्या शेपटाला येतो. आमच्याकडून अपेक्षा ठेवून काही फायदा नाही. आणि 40+ धावा जरी आम्ही उभारल्या तरी एक चांगली लढत देऊ शकतो त्यांना. या संघटनेमध्ये नवीनच जॉईन झालेत. पहिला चाचणी स्पर्धा अध्यक्ष चषकाच्या माध्यमातून खेळत आहे. या कमिटीचं आयोजन नियोजन कसं वाटलंय? आयोजन आणि नियोजन एकदम दर्जेदार असतं, कारण मी समालोचक असताना तेव्हा 2-3 टुर्नामेंट यांच्या मी केलेल्या आहेत गेल्या वर्षी, आणि त्यांचं आयोजन खूप चांगलं असतं. आणि इथे जेव्हा आम्ही एंट्री केली तर ग्राउंडवर हिरवळ बघितली, तर या सोनाल्याच्या ग्राउंडवर पहिल्या वेळेस आम्ही खेळतोय. वा क्या बात आहे. हे होते उमेश पाटील आणि हे होते भारत पाटील. तर मित्रांनो, टॉस बॉक्समधून न्यूज आहे. आजच्या दुसऱ्या दिवसातून दुसऱ्या सामन्याची नाणेफेकी जय बजरंग कारवली संघाच्या बाजूनी लागलेली आहे आणि प्रथम त्यांनी घेतला आहे गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले आहे मरोई दिव्य संघाला. जाऊया आपण समोरच्या कक्षामधून ऐकूया चालू सामन्याचं दुसरं सत्र माझे परम मित्र संदेश वखारे यांच्या माध्यमातून. यस, थँक्यू व्हेरी मच कालीराम केनी. बोलूया आपण थेट मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी पहिली इनिंग कंप्लीट झाल्यानंतर 37 धावा धावफलकावर लावल्या गेल्या जागृत मराठा रानाळ टीमच्या बाजूने, तर 38 धावांचं लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नारायण विथ भगवान, तर जागृत मराठा रानाळ टीमच्या बाजूने फ्रंट लाईन षटक फेकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर विजय या गोलंदाजाला आपण पाहतोय. यस, मॅचला सुरुवात होते. 38 धावांचं लक्ष आणि त्या धावांचा पाठलाग पाहूया कशा प्रकारे केला जाईल. षटक क्रमांक पहिलं हायवे एंडकडनं विजयी बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय. 2 क्षेत्ररक्षक आउटफील्डमध्ये, तर बाकी सर्व क्षेत्ररक्षक जे आहेत ते इनफील्डच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. गेम ऑन, खेळायला सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल, कॅच ड्रॉप झाली आहे त्या ठिकाणी. अतिशय सुरेख चेंडू होता, फटका देखील चांगला होता, परंतु सरळ क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतोय. कॅच ड्रॉप झाली आहे. नारायण सर एक चांगले खेळाडू आहेत, त्यांना पहिल्या बॉलवर या ठिकाणी जीवनदान दिलंय आणि हे जीवनदान तुम्हाला कदाचित थोडं मागणं देखील पडेल, कारण नारायण सर यांच्याकडे भरपूर मोठी ॲबिलिटी आहे, क्षमता चांगली आहे आणि अशा खेळाडूला तुम्ही जर जीवनदान द्याल तर कदाचित तुम्हाला ते महाग देखील पडेल. आणि त्या दरम्यान हा बॉल पडल्यानंतर आतल्या बाजूने वळतोय. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये, चेंडू निर्धाव जातोय. एक चांगला बॉल त्या ठिकाणी, चांगली सुरुवात विजय या गोलंदाजाच्या माध्यमातून. आपल्या टीमने 38 धावांचं लक्ष उभं केलंय. हे लक्ष मात्र लक्षात घेऊन प्रत्येक गोलंदाजाला गोलंदाजी करावी लागेल, यात काही शंका नाहीये. षटकातील पुढचा बॉल, या वेळेस हा बॉल ऑन साईडला डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट झाली आहे. फक्त आणि फक्त एकच धाव, एकापेक्षा आधी एक, काही एक नाही. चालू हंगामाचा विचार केला तर नक्कीच या हंगामासाठी संपूर्ण स्पर्धा ज्या होतील त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला 70-70चा बॉल नक्कीच वापरला जाणार आहे. त्या बॉलवर धावांचा पाऊस आजवर आपण पाहत आलोय. काल देखील स्कोरिंग मॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. यावेळेस अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी. पुन्हा एकदा सिंगल कंप्लीट झाली आहे. सिंगलने धावफलक पुढे सरकले. धावा धावफलकावर झाल्या आहेत 3 धावा. चांगली गोलंदाजी.
हॅलो हॅलो. हॅलो. यस, पुन्हा एकदा बोलूया आपण मॅचच्या दिशेने. 38 धावांचा बदला अमर स्पोर्ट कासने टीमच्या बाजूने केला जातोय. आतापर्यंत धावा धावफलकावर आहेत 18 धावा. षटक क्रमांक 2चा खेळ चालू आहे. अजूनही 15 बॉलचा खेळ बाकी आहे. 15 बॉलमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. अजय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. पुढचा बॉल. यावेळेस हा बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. फटका चांगला आहे. डीप मिडविकेटला चांगलं क्षेत्ररक्षण झालं आहे. त्या दरम्यान लेझी थ्रो. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 38 धावांचं लक्ष आपल्या टीमने उभं केलंय. हे मात्र या ठिकाणी नक्कीच प्रत्येक गोलंदाज सोबतच क्षेत्ररक्षकाने देखील लक्षात घ्यायला हवं. चांगलं क्षेत्ररक्षण करणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक धाव जी आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या टीमसाठी. अजय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. समोर आपण भगवान भोईरला पाहतोय. चांगला धावांना आकार देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. एक चौकार एक षटकार आतापर्यंत आलाय या भगवान भोईरच्या बॅटमधून. यावेळेस देखील समोरच्या दिशेने बॉल उडवलाय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षण मात्र त्याहून अधिक चांगलं झालंय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट नक्कीच भरपूर चांगलं पाहायला मिळतंय. खास करून नारायण सर यांचा विचार केला तर रनिंग बिटवीन द विकेटमध्ये ते नक्कीच भरपूर पुढे असतात. सातत्याने चांगलं क्रिकेट आपल्या टीमसाठी खेळत आल्यात. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस टॉप एज लागलाय. चेंडू हवेत आहे. यष्टीरक्षक दूर राहिला. पहिला बाउन्सवर चेंडू केला गेलाय. त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. तर अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 23. 23 धावा धावफलकावर झाल्या आहेत. आणि आता मात्र अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 12 बॉलवर 15 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 3 खूप महत्त्वाचं असेल, कारण या षटकापासून आपल्याला समजेल की शेवटच्या षटकामध्ये किती धावा उरतील. येणाऱ्या दोन्ही गोलंदाजांना मात्र भरपूर चांगली गोलंदाजी या ठिकाणी करावी लागेल विजयासाठी. तर त्या उलट अमर स्पोर्ट कासना टीमचा विचार केला तर एक चांगली सुरुवात नारायण सर आणि भगवान भोईर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. वेलकम कैलास ठाकरे. जय बजरंग गोरसे टीमचे एक चांगले खेळाडू आहेत. चला मॅचला सुरुवात करा. 12 चेंडूंचा खेळ झालाय. मात्र अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू 15 धावा हे समीकरण आपण धावफलकावर पाहतोय. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते आहे. तुम्ही यूट्यूबवर जा. प्रिन्स मूवीज लाईव्ह टाईप करा आणि घर बसल्या या मॅचेसचा अंदाज घ्या. या वेळेस बॉल ऑन साइडला जातोय 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 आणि गेलाय सीमारेषा पार. 6 धावा. षटकार. भगवान भोईरचा क्लास आहे. मिडल ऑफ द बॅट झाला. मोहर उमटली होती 6 धावांची. षटकार आलाय. अतिशय सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस दुरून खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. चेंडू मात्र निर्धाव जातोय. दहा चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस देखील ऑनसाइडला प्रहार झालाय. मात्र क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात पहिली मोठी विकेट. फलंदाज बाद भगवान भोईर.
भगवान भोईर या ठिकाणी बाद झाल्यात, मात्र बाद होण्यापूर्वी 22 धावांचं वैयक्तिक योगदान आपल्या टीमला दिलं. यावेळेस समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट झाली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. नक्कीच नारायण सर खेळपट्टीवर आहेत, अर्थातच तुम्हाला रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगलं पाहायला मिळेल. 2 धावा कंप्लीट झाल्या त्या ठिकाणी. धावफलक 2 ने पुढे सरकलंय. 31 31 धावा धावफलकावर झाल्या आहेत. फक्त आणि फक्त 7 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस समोर शरद हलकीला आपण पाहतोय. या वेळेस हा बॉल ऑन साइडला निघून जाईल सीमारेषा पार. 6 धावा षटकार. बाट मधून निघणारा पहिला षटकार आपण पाहतोय आणि त्यांच्या विषयी मी नेहमीच म्हणत असतो, नाव जरी हलके असले फटके भरपूर वजनदार असतात. एक वजनदार फटका त्यांच्या बाट मधून आपल्याला पाहायला मिळालाय. स्कोर इज लेवल, फक्त एका धावेची आवश्यकता. याच विजयाचा फटका शरद हलकेच्या बाट मधून येतोय आणि अशा प्रकारे अमर स्पोर्ट कासने संघ या ठिकाणी विजय होतोय. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक. जागृत मराठा राणाल. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हेरो, नो डाऊट अबाउट दॅट, ज्याच्या बॅट मधून आल्या 22 धावा, नाव आहे भगवान भोईर.